ठाणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेचं कामकाज आज सुरू झाल्यानंतर सगळ्या नगरसेवकांनी आपापली ओळख करून दिली। याच वेळेस भारतीय जनता पार्टीच्या काही सदस्यांनी भारतीय जनता पार्टीची निशाणी असलेलं कमळ हे चिन्ह आपल्या शर्टावर लावून आल्याचं चित्र बघायला मिळालं। याच्यावर ज्येष्ठ नगरसेवक श्री राम रेपाळे यांनी आक्षेप घेतला। ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका होत्या तोपर्यंत राजकीय पक्ष म्हणून काम करणं योग्य होतं, मात्र आता सगळे सभागृहामध्ये नगरसेवक आणि जनतेचे प्रतिनिधी म्हणून आलेले आहेत। ज्यावेळेस सभागृहामध्ये नगरसेवक येतात त्यावेळेस त्यांनी राजकीय पक्षाचे जोडे काढून ठेवावेत, अशा प्रकारची अपेक्षा श्री राम रेपाळे यांनी व्यक्त केली। त्याला दुजोरा शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक श्री मनोज शिंदे यांनी देखील दिला। गेल्या अनेक वर्षांपासून आपण या सभागृहामध्ये आहोत, मात्र कुणीही आपल्या पक्षाची निशाणी लावून सभागृहामध्ये आल्याचं ऐकवत नाही आणि पाहण्यात नाही। याकडे श्री मनोज शिंदे यांनी लक्ष वेधलं। त्याला अनुमोदन शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक श्री देवराम भोईर यांनी देखील दिलं। जवळपास 6 टर्म आपण ठाणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून येत आहे, मात्र सभागृहामध्ये येताना पक्षाचे चिन्ह, पक्षाचे जोडे हे बाहेर ठेवूनच यायला पाहिजेत, असं मत देखील यावेळेस श्री देवराम भोईर यांनी देखील व्यक्त केलं। परंतु मी माझ्या माहितीनुसार की आपल्या पक्षाचे जोडे या सभागृहाच्या बाहेर ठेवून आपण आतमध्ये यायचं असतं आणि शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून चर्चा चर्चा करून निर्णय घ्यायचे असतात। आपल्या पक्षाप्रती कितीही प्रेम आदर असेल तरी सुद्धा ह्या सभागृहात आल्यानंतर प्रत्येकाने आपल्या पक्षाचं बोलचिन्ह हे बाहेर घेऊन आलं तर चांगलं राहील, जेणेकरून वातावरण कुठल्या पक्षाचं नसून हे आपला भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर सभागृह याच्यामध्ये आपण चर्चा करू आणि शहराच्या दृष्टिकोनातून, शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी मिळून पुढे जाऊया।